आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणजे ना पापड कसे तयार होतात. तर ही आहे घरगुती मशीन आणि इथे ना आम्ही दरवर्षी ना पापड तयार करून घेऊन येतो. तर पापड कसे तयार होतात? तर उडदाचं जे पीठ आहे ना ते घ्यायचं आहे आणि थोडंसं ना मुगाच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे. हे दोघांचं मिश्रण करून ना इथे छानपैकी एक मशीन आहे. त्या मशीनमध्ये ना आटा केला जातो आणि अगदी 5च मिनिटात हा आटा तयार होतो. आणि आटा तयार झाल्याच्या नंतर ना आटा ना मशीनला अशा प्रकारे लावला जातो. हा आहे आटा आणि या मशीनच्या द्वारे ना हे पापडचे साचे तयार केले जातात. तुम्ही बघू शकता इथे साचेसुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि साचे तयार केले गेल्याच्या नंतर ना छानपैकी पापडाचे शेप तयार होतात आणि ते जे पापड आहेत ना ते अशा प्रकारे ह्या ज्या मावशी आहेत ना त्या पुढे ढकलतात आणि त्यानंतर ना हे जे पापड आहेत ना ते तयार होऊन बाहेर येतात आणि 2-3 प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथून ना खाली येईपर्यंत जवळजवळ त्यांना 5 मिनिटं लागतात. 2-3 असे फ्लोअर्स आहेत त्या फ्लोअर्सवरून खाली येतात आणि बाहेरच्या दिशेने ते पापड आल्याच्या नंतर आपले पापड रेडी आहेत. घरी जाऊन तुम्हाला फक्त ते फॅन खाली सुकवायचे आहेत. तर मला तरी ना हे मशीन फार आवडलं कारण जे जॉबला जाणाऱ्या बायका आहेत, काहींना हात वगैरे दुखतात, तर त्यांच्यासाठी ना हे मशीन एकदम उपयुक्त आहे असं मला वाटतंय. आणि तुम्हाला पण ना जर असे पापड वगैरे करायचे असेल ना तर जवळच तुम्ही तुमच्या इथे सुद्धा असं काहीतरी घरगुती मशीन असेल आणि त्याद्वारे ना छान असे गोलगोल पापड तयार होऊन भेटतील. तर मला तरी हे एकदम उपयुक्त वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय हे मशीन? हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यांच्या इथे ना सगळ्या प्रकारचे पापड तयार केले गेले जातात आणि पापडची सुद्धा ऑर्डर ते लोक घेतात. तर अगदी 5 ते 10 मिनिटातच ना आमची 2 किलोची पापड तयारसुद्धा झाली आणि म्हटलं घरी इथून सुकवून नेऊया, थोडंसं उन्हाचा चटका लावून नेऊ. आणि मला विवान नेहमी तर मदत करत असतो, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघतच असाल. विवान फक्त 3 वर्षाचा आहे तरी पण ना त्याला खूप मॅच्युरिटी आहे. घरी गेल्याच्या नंतर पण मी पापड वाळत घातले होते पण त्याने सगळे गोळा करून ठेवले व्यवस्थित. तर हे जे मशीन आहे ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. उडदाचं पीठ दळून आणल्याच्या नंतर ना अगदी 5च मिनिटात तुमचे पापड तयार होतील. तर हे इन्स्टंट पापड तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर ना अजून कोणते ब्लॉग बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.